थेट बारामतीतल्या काटेवाडीत आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी शरद पवार बोलत आहेत. आणखी त्या काळाची कथांची यादीमध्ये लक्षात आहे. आज सगळा बदल झाला तुम्हा सगळ्यांच्या कष्टानं आणि सत्ता हातात आल्याच्या नंतर त्या सत्तेचा उपयोग लोकांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी करायचा असतो. ही शिकवण आम्हा लोकांना यशवंतराव चव्हाणांनी दिली. त्या रस्त्याने आम्ही आतापर्यंत गेलो. तिथं आणखी एक आठवण मला आहे की महाराष्ट्राच्या निवडणुकीला अनेकदा उभं राहिलो. 67 साली पहिल्यांदा उभं राहिलो, 72 साली उभं राहिलो, 77 साली उभं राहिलो, 81 साली उभं राहिलो, 86 साली उभं राहिलो, 90-95 मला आता आठवत नाही. आणि सगळ्या निवडणुकीमध्ये मला यश आलं. आणि त्याचं कारण नारळ इथं पडला होता. प्रत्येक निवडणुकीचा नारळ कनेरीत होता आणि त्यामुळे कनेरीत होत्याच्या नंतर अपयश कधी नसतं. आणि हा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. हा आम्हा सगळ्यांचा अनुभव आहे. सुप्रियाने सुद्धा 4दा देशाची लोकसभा जिंकली. त्याचा नारळ इथंच फुटलेला होता. आणि कालच्या शेवटी कन्हेरी यांचं जे काही नातं आहे जुना संबंध आहे. त्याचा पाठीमागे इतिहास आहे आणि त्याच्या पाठीमागे बाजूच्या राहायचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून साहजिकच इथे यायचं म्हणल्याच्या नंतर आम्हा लोकांना अतिशय आनंद होतो. निवडणुका अनेक झाल्या. यावेळची निवडणूक वेगळी होती. देशात मी कुठेही गेलो की लोक विचारायचे बारामतीत काय होईल, ठीक आहे का. कुठेही गेलो तर बारामतीची चर्चा. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं मोठं गाव आहे. त्या न्यूयॉर्कमध्ये चित्र लिहिलं गेलं बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीत. दिल्लीमध्ये कोणत्याही राज्यात कुठेही गेलो आणि लोकांना काळजी वाटायची. काही लोक खाजगी काहीतरी वेगळं सांगायचे. पण माझं मन सांगायचं की बारामतीकडे कधी साथ सोडणार नाही. आणि ते मन जे सांगायचं ते शेवटपर्यंत खरं झालं. या निवडणुकीमध्ये तुम्ही संघर्षातून ती निवडणूक केली. 2-4 ठिकाणी 2-4 बहुतर कमी जास्त बदली असते. पण जे लोक सांगत होते काहीच पडणार नाही, तिथं फजली, चांगली फजली, आजूबाजूला फजली आणि सवय मतदारसंघामध्ये फजली. ही निवडणूक साधी सोपी नव्हती. तुम्हाला माहिती आहे की त्या निवडणुकीला मी काही फारता येत नसतो. कधी एकदा नारळ फुटला की निवडणूक तुमच्या हातात आणि मी महाराष्ट्रावर फिरायला. यंदाही कमी जास्त प्रमाणात तसंच होतं. या वेळेला एक प्रकारची शक्ती दिल्लीपासून लावली.
मानसीच्या तालुक्यामध्ये कराडला, अहमदनगरला, नाशिकच्या जवळ, नागपूरला, औरंगाबादला 18 ठिकाणी ते आले. त्या 18पैकी 8 का 9 ठिकाणी निवडणुकीत एकच विषय होता, शरद पवार. भाग्य माझे देशाचा प्रधानमंत्री निर्णय वेळेला माझं नाव घेतो, काही साधी सुधी गोष्ट आहे. काचाच्या वडीचा चमत्कार त्यांना कळला आणि मी कुठेही गेलो तर ते माझ्याबद्दल बोलत होते. मी सांगितलं एका ठिकाणी की आता इथून पुढच्या निवडणुका असतील, मोदी साहेब तुम्ही जरा आमच्याकडे जास्त लक्ष ठेवा. आणि त्यांनी लक्ष ठेवलं, त्यांनी टीका जिव्हारी केली की होतं उलटी होतं, आणि ते आपण याही निवडणुकीवर आहे. जाऊन जाती झाली वगैरे वगैरे काही सांगितलं गेलं, काही देणं घेणं झालं असं म्हणतात, मला माहिती नाही. काही लोक म्हणतात वाचन हे झालं कुठं झालं काय खरं किती असं द्या. ते घेणं देणं योग्य करणं याच्यामध्ये फरक दिसत नाही, पण ज्यांनी केलं असेल ते तसं असत नाही. ते अफसोस त्यांच्याकडे गेलेलं असतं, आणि ते अफसोस त्यांच्याकडे गेलेलं असतं ते फरक मिळालं असतं असं कोणी म्हणलं तर त्याचा विचार करावा लागेल. तो भाग सोडून द्या. निवडणूक झाली, आता 5 वर्षा काही गोष्टी करायच्या नाही, आपण काम करत राहायचं. सोफियाला तुम्ही 4थ्यांदा निवडून दिली. देशामध्ये जी लोकसभा आहे तिथे एक पद्धत आहे, निवडून आलेला सभासद कितीदा लोकांच्या प्रश्नाची मांडणी त्यांनी त्या सभागृहात केली, आणि त्याच्यात थोडे सभासद असे आहेत की ज्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं, त्याच्यात सोपी आहे. आणि त्याचं कारण त्यांची हजेरी 98% फाळलेलीच आहे, आणि 98% लोकसभेत उपस्थित राहून लोकांच्या प्रश्नाची भूमिका मांडणारा सभासद म्हणून त्यांचा लौकिक आहे. आणि त्या सभासदाला सभासद बनण्याच्यासाठी त्याचा नाव इथं होता, आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं त्याच्यामध्ये 100% यश आलं. आणि त्याचं श्रेय हे तुम्हा लोकांना आहे. मी नेहमी सांगतो की या देशात लोकशाही आहे, जगातल्या अनेक देशात हुकुमशाही आहे. इथं हुकुमशाही आणायचा प्रयत्न होता, पण या देशातले लोक आमच्यापेक्षा, आम्ही याचा अर्थ आम्ही राजकारणी, आम्ही पदाधिकारी, आमच्यापेक्षा तुम्ही सामान्य लोक अधिक शहाणे आहात, आणि तुमच्या शहाणपणामुळे या देशाची लोकशाही टिकली. आज जगामध्ये भारताचा नाव लोके अमेरिका इतकाच महत्त्वाचा लोकशाही प्रधान देश म्हणून जो झाला, त्याचं श्रेय हे तुम्हा लोकांना आहे. पण तुम्ही हुकुमशाहीच्याकडे कधी देश जाऊन दिला नाही. मतदान केंद्राच्या आधी काही ऐकतात. आता या निवडणुकीमध्ये टीकाची फरी फार झाली.
वास्तविक झालं असं म्हणतात. आणखीन काही गोष्टी घडल्या, लोकांना चिंता होती, पण व्हायचं तेच झालं. आणि त्याचं कारण तुम्ही मत द्यायला आत जाता, वचन जाता, त्यावेळेला तुमचा जो निर्णय असतो तो निर्णय इतका बरोबर असतो की त्या वचनाचा वाव कुठे चुकीच्या अर्थाला जात नाही. आणि म्हणून यामध्ये 2 मतं कमी व्हायची, 2 मतं जास्त व्हायची, पण जे मतदान आहे त्याचा निर्णय, त्याचं श्रेय तुम्हाला सगळ्यांचं आहे. आणि त्यामुळेच सुप्रियाताई मोठ्या मताने निवडून आल्या. लोक म्हणतात, मला कोणते सकाळी सांगत होतं की गावात फार मोज लागलीस, गावामध्ये फार फरक लागलीस, आपलं काहीच दिसत नाही. म्हणजे त्यांचा फरक आपली निवडणुकीची यश. आपल्याला फरकाची गरज नाही. तुम्ही फरक किती लावा, शेवटी मत कोणाला दिलं, शेवटी निवडून कोणाला, आणि शेवटी निवडून आलेला म्हणून आत पण जाणार नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार हा जो करत असतो. म्हणून त्या सगळ्या गोष्टीची चिंता करायची नाही. आता काही गोष्टीच्याकडे मला लक्ष द्यावं लागेल. पहिल्यांदा आपला व्यवसाय शेतीचा. आपल्याकडे कारखाना आहे. छत्रपती हा कारखाना सुरू करण्याच्या वेळी त्या काळात काटेश्वरीच्या लोकांचे अनेकांचा हातभार होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.